नमस्कार. मी डॉक्टर गणेश गोळेकर, छत्रपती संभाजीनगर. आज आपण मराठा आरक्षणावर सरकारची संदिग्ध भूमिका या विषयावर भाष्य करणार आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून गेल्या 42-43 वर्षापासून वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं केली जात आहेत. अनेक सरकारने मराठा समाजाला फक्त निवडणुकीच्या तोंडावर आश्वासनं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही ठिकाणी कृती केली, मात्र ती घात कसा होईल अशाच प्रकारची कृती या ठिकाणी दिसून आलेली आहे. जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली 10 महिने होऊन गेले. प्रचंड स्वरूपाचं आंदोलन, तीव्र स्वरूपाचं आंदोलन आणि अतिशय शांततेतील आंदोलन सुरू आहे. राज्यातील जवळपास 98% मराठा बांधव हे जरांगे पाटलाच्या पाठीशी आहेत. काही मुद्दाम ते 2% सोडले, मुळात 2% पण नाहीत ते, काही 100 लोक भरतील, पण आपण 2% ग्रोथ दूर थोड्या वेळापुरते. तर बाकी सगळा समाज हा जरांगे पाटलाच्या पाठीशी ठाम आहे. ज्यावेळेस जरांगे पाटलाचं आंदोलन पीक पिरियडमध्ये आलं, अंतरवाली सराटीमध्ये प्रचंड असा शांततेत बसलेल्या आंदोलकावर लाठी हल्ला झाला. लहान मुलांच्या म्हणजे अक्षरशः हात मोडला, महिलांचे डोके फुटले, एकाचा डोळा निकामी झाला, वृद्धांनाही मार लागला, प्रचंड मार लागला. आणि त्यावेळेस त्याची राज्यभरामध्ये त्याचे पडसाद उमटले, जनमानसामध्ये ते आंदोलन पोहोचलं. नंतर जरांगे पाटलांनी वेगवेगळ्या सभा घेऊन ते घराघरात पोहोचलं, चुलीपर्यंत नेऊन पोहोचवलं. ते आरक्षण म्हणजे काय, आरक्षण कसं आवश्यक आहे आणि ते कुठल्या माध्यमातून मिळवलं तरच ते न्यायालयात टिकेल, हे सरकारनं लोकांना आता प्रत्येकाच्या मनावर बिंबवलेलं आहे. ज्यावेळेस ते पीक पिरियडमध्ये आलं, ज्यावेळेस ते जोमात होतं, त्यावेळेस सरकारमधल्या प्रमुख पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीने ओबीसी जागर यात्रा काढली. काय गरज आहे का? मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे आणि ओबीसी जागर यात्रा काढायची काय आवश्यकता आहे? आहे ना, तुम्हाला वेळ होता ना नंतर. परंतु म्हणजे जाणून बुजून डिवचण्याचा हा प्रयत्न वाटतोय. ओबीसी जागर यात्रा काढली आणि या जागर यात्रेचा समारोप हा पोहरादेवीला झाला. राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब हे यांनी त्या ठिकाणी भाषण केलं आणि त्यांचे तसे वेळोवेळीचे स्टेटमेंट आहेत की भारतीय जनता पक्षाचा DNA हा ओबीसी आहे. का? मराठा समाज काय मतदान करत नाही का? किंवा दलित समाज काय भाजपला मतदान करत नाही का? म्हणजे फक्त हा डिवचण्याचा प्रयत्न आहे, मताचं ध्रुवीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांना ओबीसी विषयी प्रेम आहे असा भाग नाही. ज्यावेळेस पद द्यायची वेळ येते त्यावेळेस त्यांना ओबीसी दिसत नाही का? आणि ते एवढ्यावरच थांबले नाही. जो ओबीसी हित की बात करेगा वही देश पे राज करेगा, असं एक स्टेटमेंट त्यांनी दिलं. आणखी एक दुसरी गोष्ट प्रकर्षाने नमूद करावीशी वाटते की प्रचंड स्वरूपाची मराठा आंदोलनं झाली आणि होत आहेत. अनेक ठिकाणी आमरण उपोषण, जरांगे पाटलाचं तर आमरण उपोषण आहेच, त्यात दुमत असण्याचं कारणच नाही. जरांगे पाटील हा अस्सल हिरा आहे, अस्सल नेतृत्व आहे, त्याबद्दल दुमत असण्याचं कारणच नाही. मात्र त्यांच्या समर्थनात राज्यभरामध्ये, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, शहरामध्ये, खेडेगावामध्ये, सर्कलच्या गावामध्ये सुद्धा ठिय्या आंदोलनं, साखळी उपोषणं, आमरण उपोषणं, वेळप्रसंगी रास्ता रोको, वेगवेगळ्या स्वरूपाची आंदोलनं, कोणी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला, कोणी मातीचे गड्डे खांदून पुरून घेण्याचा प्रयत्न केला, डोकं फक्त वर ठेवलं, म्हणजे अशा वेगवेगळ्या स्वरूपाची आंदोलने झाली. मात्र देवेंद्र फडणवीस साहेब एकदाही मराठा आंदोलकाला गेल्या 10 महिन्यात भेटलेली नाहीत. एकदाही भेटले नाही 10 महिन्यामध्ये. परंतु दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस साहेब जवळपास 15 पेक्षा जास्त वेळा ओबीसी आंदोलकाला भेटलेले आहेत. त्याची मी काही उदाहरणं तुम्हाला सांगतो. छत्रपती संभाजीनगरला मराठा आंदोलनाविरुद्ध ओबीसी आंदोलन उभं राहिलं, त्यावेळेस त्या शिष्टमंडळाला फडणवीस साहेब छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर भेटले. नागपूरला ओबीसी आंदोलन सुरू होतं, त्यावेळेस तिथंही त्यांनी तिथंही शिष्टमंडळाला भेटले. नागपूरचं शिष्टमंडळ हे
मंत्रालयात गेलं त्यावेळेससुद्धा त्यांना सामोरं फडणवीस साहेब गेले. असे कितीतरी उदाहरणं तुम्हाला सांगता येतील की फडणवीस साहेब हे मराठा आंदोलकाला भेटले नाहीत. अजितदादांनी तर नरोवा कुंजरोवा कोणालाच भेटले नाहीत, याला नाही ना त्याला नाही. परंतु अजितदादाच्या पक्षातच खरे मराठा विरोधक आहेत. नामदार भुजबळ असतील, धनंजयजी मुंडे असतील, रुपालीताई चाकणकर मॅडम असतील, असे तीव्र मराठा विरोधी लोक हे अजितदादाच्या पक्षात आहेत. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली, अगदी अंतरवालीपर्यंत आले. जी काही शिंदे समिती स्थापन झाली, मुख्यमंत्र्यांनी अशा वेगवेगळ्या भूमिका घेतल्या. मात्र मुख्यमंत्र्याचे पाय खेचण्याचं काम कुणी केलेलं आहे ही सांगायची आवश्यकता नाही. बरं, आपण सरकारवरच फक्त टीका करतो अशातला भाग नाही, विरोधी पक्षांनी सुद्धा हेच केलेलं आहे. आता लोकसभेला म्हणजे सरकारच्या विरोधात मतदान करायचं मराठा समाजाला पर्याय नव्हता, म्हणून विरोधी पक्षांना मतदान झालं. जी मेलेली काँग्रेस इथं जिवंत झाली, तरी सुद्धा काँग्रेसचे नेते म्हणतात की मराठा समाजाला आरक्षण द्या, पण कोणाला धक्का न लावता. शिवसेनेचं विभाजन झालं आणि एक मोठा गट फुटून गेला. मात्र राहिलेल्या गटाला जे यश मिळालं लोकसभेमध्ये ते सुद्धा मराठा समाजामुळेच मिळालं. मात्र तरीसुद्धा संजय राऊत जाहीरपणे सांगतात की मराठा समाजाला आरक्षण द्यावं, परंतु कोणाला धक्का न लावता. आणि शरद पवार साहेबांची भूमिका तुम्हाला सांगायची गरजच नाही. ते कधीही मराठा समाजाच्या बाजूनं नव्हते आणि नाहीत. त्यांनी वातावरण कॅश करण्याचा जरूर प्रयत्न केला आणि जरूर त्यांना फायदा झाला, परंतु त्यांची सुद्धा भूमिका हीच आहे, मराठा समाजाला आरक्षण द्यावं, मात्र कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता. म्हणजे विरोधी पक्षही मराठा समाजाप्रती अशा प्रकारची दुय्यम वागणूक देत आहे आणि शासनसुद्धा अशाच प्रकारची सापत्न भावाची वागणूक देत आहे. अंतरवाली सराटीला आता शेवटचं आमरण उपोषण, म्हणजे आता शेवटचं याच्यासाठी म्हणालो की जे लेटेस्ट झालेलं आहे, शेवटचं नाही, लेटेस्ट झालेलं जे उपोषण आहे आमरण उपोषण, ते मागे घेण्यासाठी त्या ठिकाणी नामदार शंभूराजे देसाई आले, शिष्टमंडळात आले आणि त्यांच्यासोबत संदीपानजी भुमरे होते आणि आणखी काही सत्ताधारी आमदार होते. आणि ते शिष्टमंडळ तिथं आलं आणि त्यांना शब्द दिला की आम्हाला वेळ द्या, कारण निवडणुका असल्यामुळं आम्हाला सगळे सोयरे अधिसूचनेवर काम करता आलं नाही किंवा इतर गोष्टीवर काम करता आलं नाही. आणि त्याच्या तिसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जरांगे साहेब ॲडमिट होते. त्यावेळेस नामदार उदय सामंत भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला गरज पडली तर आम्ही हैदराबादला जाऊ आणि तिथूनही आम्ही पुरावे गोळा करू, म्हणजे अशा प्रकारचे शब्द दिले. परंतु थोडे दिवस मध्ये गेले की नामदार गिरीश महाजनांनी एक प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये जाहीर सांगून टाकलं की सगळे सोयरे आरक्षण कोर्टात टिकणार नाही. म्हणजे हा प्रकार काय आहे? एक मंत्री वेळ देतोय, शब्द देतोय, सरकार सकारात्मक आहे, तिथं कामही सुरू आहे, म्हणजे काही गोष्टी मान्य करण्या बी सारख्या आहेत, नाही असं नाही. मराठवाड्यात 45,000 नोंदी सापडल्या, म्हणजे जिथं काहीच नव्हतं, झिरो होतं, तिथं 45,000 नोंदी सापडल्या. म्हणजे फार मोठं नाही, परंतु काम झालेलं आहे. ते 0.0034% एवढं मानायला काही अडचण नाही, पण 0.1% सुद्धा, म्हणजे 1% सुद्धा नाही, ते पॉईंटच्या खाली आहे. म्हणजे अशा प्रकारचं काही काम झालेलं आहे, नाही असं नाही. मराठवाड्यात 1.5 लाख कुणबी प्रमाणपत्रही मिळाली, परंतु मराठवाड्यातील प्रचंड मराठा संख्या गृहीत समोर ठेवता ते नगण्य. आणि मग गिरीश महाजन साहेबांना खरोखरच आवश्यकता होती का? बरं, खरा शब्द सगळे सोयरे जर कोणी आणला असेल तो गिरीश महाजन साहेबांनी आणलेला आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही आरक्षण देऊ, परंतु ओबीसीतून द्यायचं म्हटलं तर विरोध होईल, आपण त्याला एक थोडा वेगळा मार्ग काढू, असं त्यांनी अंतरवाली सराटीमध्ये हा दिलेला शब्द आहे. आणि ज्यावेळेस न्यायमूर्ती शुक्रे साहेब आणि न्यायमूर्ती मारुती गायकवाड हे अंतरवाली सराटीमध्ये आले, त्यांच्या उपस्थितीत दिलेला हा शब्द आहे. आणि हे उच्च न्यायालयातील न्यायाधीश आहेत. म्हणजे अशा प्रकारची जर बाब असेल तर हे गंभीर आहे. सरकार मराठा समाजाप्रती या ठिकाणी
फक्त समाजाच्या भावनांशी खेळत आहे असं दिसतंय. आताही अनेक मंत्र्यांचे स्टेटमेंट आले, ते भुजबळ असतील, ते धनंजयजी मुंडे असतील, भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय महासचिव आदरणीय पंकजाताई मुंडे असतील, बावनकुळे असतील, असे कितीतरी लोकांचे स्टेटमेंट आले की मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि ते वरचं. बरं, मुळात तुम्हाला एक खरी मेक सांगायचं म्हटलं तर यांना मराठा समाजाला वरचं सुद्धा आरक्षण द्यायचं नाही. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे इंदापूरच्या ओबीसी एल्गार परिषदेमध्ये भुजबळांच्या उपस्थितीमध्ये प्रकाश शेंडगेंनी जे जाहीर केलं हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. तिथं याचिकाकर्ते कमलाकर दराडेंना त्यांनी उभा केलं आणि 2 वकिलांना बोलवलं आणि जाहीर सांगितलं की आम्ही आतापर्यंत ही गोष्ट लपून ठेवत होतो, परंतु मराठा आरक्षणाचं पेकाट आम्ही मोडलेलं आहे, म्हणजे मराठा आरक्षण आम्ही रद्द केलेलं आहे. आणि त्यामध्ये त्यांचे वकील म्हणून मंगेश ससाणे आणि ॲडव्होकेट धुळे असे 2 वकील होते. हेच मंगेश ससाणे पुण्याला उपोषणाला भुजबळांनी बसवले. हाच यांचा कार्यकर्ता हाके हा कुणीच नाही, 0 आहे. परंतु भुजबळांनी त्याला अंतरवाली सराटीतच उपोषण करावं हा अट्टादास धरला. कालच विलास बडे यांनी IBN लोकमतला, न्यूज 18 लोकमतला हाकेची एक मुलाखत घेतली आणि त्यामध्ये हाकेंना प्रश्न विचारला की तुम्ही अंतरवाली सराठीच का गाव निवडलं उपोषणाला. तर त्यांनी सांगितलं की मी 368 किलोमीटरहून आलो. म्हणजे काय गरज आहे 368 किलोमीटर लांब यायची? तिथे एखादी तहसील आहे, एखादं कलेक्टर ऑफिस आहे, तिथे एखादं खेड आहे, हे बी एखाद्या खेड्यातले. परंतु त्यांनी ते आवर्जून नमूद केलं की जरांगेला अंतरवाली सराटीत रेड कार्पेट टाकून सरकार त्यांच्याशी वाटाघाटी करते, म्हणजे इतकी वागणूक चांगली देते. काय वागणूक चांगली दिली हो? अहो बिचारा तो जगला हीच मोठी गोष्ट आहे. इतक्या प्रकारची अत्यंत वाईट वागणूक दिली. ज्या दिवशी जरांगे पाटलांनी फडणवीस साहेबांवर सागर बांगल्यावर येतो अशा प्रकारचे आणि ते निघाले, अत्यंत वाईट अवस्था त्या आंदोलनाची सरकारनं करून टाकली. सरकारनं ज्या ज्या वेळेस वेळ घेतलेला आहे जरांगे पाटलाकडून, कधी 30 दिवसाचा, कधी 40 दिवसाचा, आताही 30 दिवसाचा, त्यावेळेस हा प्रश्न सोडवण्याऐवजी ह्या प्रश्नामध्ये काय आडफाटे कसे निर्माण करता येतील याचा जाणून बुजून वेळोवेळी प्रयत्न केलेला दिसून येतो. म्हणून सरकारची भूमिका ही संशयास्पद आहे, शंकास्पद आहे, शंका घेण्याला भरपूर वाव आहे. आणि आता लोकसभेत चांगला दणका बसला. भारतीय जनता पक्षाच्या जागा बऱ्याच कमी आल्या. मुळात मराठा समाज कोणाच्या बाजूनं किंवा कोणाच्या विरोधात नाही. मराठा समाज फक्त आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला आहे. कोणीही द्या, ते सत्य त्या, काही देणं घेणं नाही. आणि नाहीतरी तसे पाहिले ते 50 मराठा समाजाचे आहेत, ते काहीच कामाचे नाहीत. विधिमंडळात अर्धे लोक आहेत, काय बोलतात ते बोलत नाहीत सभागृहावर. ज्या मुद्द्यावर बोलायला पाहिजे त्या मुद्द्यावर बोलू देत. अहो त्यांनी सभागृहाचं कामकाज होऊ द्यायला नाही पाहिजे, पण बोलत नाहीत. ते फक्त सोयीची भूमिका घेतात आणि समर्थन दाखवल्यासारखं करतात. परंतु ते एका लेवलपर्यंत, त्याच्यापुढे ते ती लेवल क्रॉस करत नाहीत. जी लेवल भुजबळांनी क्रॉस केली, जी लेवल वडेट्टीवारांनी क्रॉस केली, जी लेवल नाना पटोलेंनी क्रॉस केली, जी लेवल प्रकाश शेंडेंनी क्रॉस केली, ते मराठा नेते करू शकत नाहीत. हे अत्यंत दुर्दैव आहे की मराठा समाजाप्रती ह्या वागणुकी ह्या दुय्यम राहिलेल्या आहेत. आणि लोकसभेला फटका बसला म्हणून मग बरेचसे मराठा आमदार भारतीय जनता पक्षाचे सत्तेतले असलेले ते त्याच्या पक्षाला बोलले आणि आपल्याला हे करावंच लागेल, आणि मग ते जागरूक झाले. परंतु पुन्हा त्यांच्यावर दबाव आला आणि मग प्लॅनिंग काय करायचं म्हणून त्यांनी हाकेला वडीगोद्रीत आणलं आणि अंतरवालीतच बसवायचं. मला सांगा, समोरासमोर 2 आंदोलक जर बसले आणि यांना जरांगे पाटलांना लाखोचं समर्थन आहे, हाकेला तिथं हजारात बी आले किंवा शेकड्यात बी आले, कोणाचा धक्का लागला, कोणी बोललं तर वाद वाढला नसता का? म्हणजे हे सगळं ठरवून षडयंत्र आहे. आणि हाके तिथंच बसतात आणि 10 दिवस उपोषण करून हाके ठणठणीत बोलतात. 2-3 दिवसात त्यांची सुट्टी होते. म्हणजे काय कमालीचे उपोषण आहेत, आमरण उपोषण. जरांगे पाटलाला 4-5व्या दिवशी डोळा उघडत नाही. आणि हे सगळं ठरवून केलेला प्रोग्राम आहे. त्याच्यामुळे मराठा समाजानं सजग राहावं आणि सरकारनं सुद्धा ते प्रामाणिकपणे द्यावं, सगळ्या राजकीय पक्षांना ते प्रामाणिकपणे द्यावं. अन्यथा याची किंमत येत्या विधानसभेत चुकवावी लागेल, हे मात्र निश्चित आहे.